माझा चालू आहे रात्रीचा स्वयंपाक. आज जेवणात बनवायचे छान हिरव्या टोमॅटोची चटणी. आत्याने छान असे टोमॅटो धुवून घेतले, बारीक चिरून ठेवलेत. कांदा घालायचा त्याच्यामध्ये, त्यासाठी कांदे आणलेत. आणि इकडे असं छान शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. हे बघा, छान असे कडक शेंगदाणे भाजून ठेवलेत. आणि असं चालू आहे छान रात्रीचा स्वयंपाक. आणि थोडेसे भाकरीचे तुकडे पण बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी आणलेली आहे छान अशी रानातली मस्त अशी कोथिंबीर. आहे बघा, किती छान कोथिंबीर आहे. इतका छान हिचा वास छान येतोय. गावरान कोथिंबीर आहे. असं गावाकडं छान रानातलं सगळं ताजं ताजं असतं. हे आमचा घरचाच लसूण आहे, तो सोलून ठेवला आहे आत्यानी भाजीसाठी. इकडे छान असा भात तयार झालेला आहे. आणि इकडे बघा, छान अशा माझी ही काळ्याची भाकरी आहे सकाळची. आणि आत्तासाठी बनवलेल्या आहेत छान अशा चुलीवरच्या भाकरी. हे बघा, भाकरी माझ्या बनवून झालेल्या आहेत. खूप सारी अशी थंडी सुटलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप असं गार लागतं. मग चुलीवर स्वयंपाक बनवला की गार असं लागत नाही एवढं. तर तुम्हाला दाखवते मी. छान असे हुलगे भिजत घातलेत. हे बघा, हे असे हुलगे आहेत. आता हे भिजत घातले, ते काढून ठेवायचे मोड येण्यासाठी. मटकी पण आहे. असं कडधान्य भिजत घातलं की उसळीसाठी होतं, गणेशच्या डब्यासाठी पण होतं, म्हणून भिजत घातलेलं. आणि इकडे अशी छान माझी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. बघा, हिरवी मिरची, थोडा कांदा, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, लसूण घालून. आणि छान असा मामा गणेश बसले जेवायला. हे बघा, त्यांनी हे रग वगैरे पांघरले. खूप सारी थंडी. आणि इकडे मी बनवलेत छान असे भाकरीचे तुकडे, कोथिंबीर, कांदा, शेंगदाणे वगैरे घालून. तर कसे वाटले आमचे भाकरीचे तुकडे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चुलीवरचा स्वयंपाक ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत.